संकटात सापडलेल्या ठाणे महापालिकेचं आर्थिक चक्र हळूहळू बदलतंय। खर्चात करण्यात आलेली काटकसर आणि केंद्राकडून मिळालेल्या 200 कोटी बिनव्याजी कर्जामुळे पालिकेवर असलेल्या कर्जाचा डोंगर 3400 कोटींवरून अवघ्या 350 कोटींवर आलाय। दरम्यान पालिका प्रशासनाच्या डोक्यावरचं कर्ज आता खांद्यावर आल्यानं पालिकेचं आर्थिक वैभव सुस्थितीत येणार आहे। कोविड काळापासून ठाणे महानगरपालिकेवर आर्थिक संकट निर्माण झालं होतं। त्यातच सत्ताधारी मिंधे गटाकडून नको तिकडे पैशांची उधळण सुरू असल्यानं ठाणे महापालिकेला आर्थिक उभारी घेता आली नाही। सध्याच्या घडीला पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार होतील एवढीच रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे। केवळ मालमत्ता कराच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीमध्ये विशिष्ट रक्कम जमा होते, तर इतर खर्च भागवण्यासाठी महापालिकेला जीएसटी वरच अवलंबून राहावं लागतंय। शहरातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे एकतर केंद्राच्या स्मार्ट सिटी मिशन या योजनेतून सुरू आहेत, तर दुसरे काही महत्त्वाचे प्रकल्प हे राज्य शासनाच्या निधीतून सुरू आहेत। त्यामुळे या प्रकल्पांचा आर्थिक भार महापालिकेवर पडला नाही। केंद्र सरकारकडून पालिकेला 200 कोटींचं बिनव्याजी कर्ज यापूर्वीच मिळाले। प्रशासनानं पुन्हा केंद्राकडे हात पसरले असून आता 558 कोटीच्या बिनव्याजी कर्जाचा नव्यानं प्रस्ताव पाठवलाय। हे बिनव्याजी कर्ज फेडण्याचा कालावधी देखील मोठा असल्यानं यामुळे ठाणे महापालिकेला चांगल्या प्रकारे आर्थिक बळ मिळणार आहे। घोडबंदर मार्गावरील कासरगोडोली भागात रविवारी दुपारी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालक आणि प्रवाशांना सहन करावा लागला। कासरगोडोली ते डोंगरीपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले। अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना अर्धा तास लागत होता। दरम्यान घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काँग्रेसनं खड्डे भरो आणि भीक मागो आंदोलन केलं होतं। घोडबंदर मार्गावरील कासरगोडोली येथील मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागलाय। काल खड्डे आणि पाऊस यामुळे कासरगोडोली ते डोंगरीपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। त्यामुळे ठाणे भिवंडी येथून घोडबंदर, बोरिवली, वसई विरार, मीरा भाईंदर आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल झाले। येथील वाहतूक संथ असल्यानं वाहन चालकांना अवघं 5 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी किमान अर्धा तास लागत होता। घोडबंदर येथील कासरगोडोली आनंदनगर भागात नागरी वस्ती असल्यामुळे कामानिमित्तानं बाहेर पडलेल्या नागरिकांनाही या कोंडीचा सामना सहन करावा लागला। गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर भागात मेट्रोची कामं आणि खड्डे यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली। काल देखील वाहतूक कोंडी झाल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती। दरम्यान घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काँग्रेसनं खड्डे भरो आणि भीक मागो आंदोलन केलं। मुंबई येथील वरळी भागातील एनसीसीआय डोम येथे शिवसेना ठाकरे आणि मनसेचा हिंदी सक्ती आदेश रद्द निर्णयाच्या विजय मेळावा नुकताच पार पडला। या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीचे संकेत देत मराठी माणसाच्या एकजुटीचा नारा दिलाय। त्याला शिंदेच्या युवा सेनेनं व्यंगचित्रातून प्रत्युत्तर दिले। उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची असं हे व्यंगचित्र असून त्याचे बॅनर लावत शिंदेच्या युवा सेनेनं उद्धव ठाकरे यांना डिवचले। मराठी भाषेवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापलंय। हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे 2 शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या वतीने आयोजित केलेला विजयी मेळावा शनिवारी वरळीत पार पडला। या मेळाव्याच्या निमित्तानं सुमारे 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र आले होते। या मंचावरून भाषण करताना दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारवर टीका केली आहे। तसंच या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीचे संकेत दिले। त्याचबरोबर त्यांनी मराठी माणसाच्या एकजुटीचाही नारा दिला होता। त्याला शिंदेच्या युवा सेनेनं व्यंगचित्रातून प्रत्युत्तर दिले। मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची यांचा व्यंगचित्रात समावेश आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचंही व्यंगचित्र असून त्यासोबत मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या असा मजकूर त्यांनी लिहून टोला लगावण्यात आला आहे।
या बॅनरच्या निमित्तानं ठाण्यात शिंदेच्या युवासेनेनं पुन्हा उद्धव ठाकरे यांना डिवचल्याचं दिसून येतंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यानंतर ठाण्यातील टेंभी नाका येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उभाटा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनर लावल्यानं काहीसं तणावाचं वातावरण दिसत होतं। हा बॅनर पोलीस बंदोबस्तात उतरवण्यात आलाय। हा बॅनर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालिकेचा अतिक्रमण विभागाचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। अखेर पोलिसांनी पालिकेच्या मदतीनं हा बॅनर हटवलाय। केवळ आकसानं ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसैनिकांनी केला आहे। पोलिसांना विचारा तुम्ही, पोलीस आता एकाच बॅनरवरती तुम्ही कंप्लेंट करता आणि राऊत साहेब दररोज उठून सकाळी भोंगा वाजवत आहेत, काय बडबड करतायत, कोणाबद्दल काही बोलतायत, काही सांगतायत। त्यांच्याबद्दल तुम्हाला काय तुम्ही कधी हे नाही केलं, ऍक्शन नाही घेतली? काय कारण दिलं पोलिसांनी बॅनर काढायचं? पोलिसांनी सांगितलं की बाबा बॅनरला परमिशन नाही म्हणून। आता एवढे ठाणे महापालिकेच्या हातीमध्ये सगळे बॅनर लागतात। हो, बॅनर काढू नका। कशाला बॅनर काढताय? बॅनर काढू नका। हो, बॅनर नका काढू, बॅनर नका काढू। हो, बॅनर नका काढू, बाजूला बॅनर नका काढू तुम्ही। बॅनर नका काढू। अरे घोडबंदर मार्गावरील कासरगोडोली भागात रविवारी दुपारी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालक आणि प्रवाशांना सहन करावा लागला। कासरगोडोली ते डोंगरीपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले। अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना अर्धा तास लागत होता। दरम्यान घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काँग्रेसनं खड्डे भरो आणि भीक मागो आंदोलन केलं होतं। घोडबंदर मार्गावरील कासरगोडोली येथील मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागलाय। काल खड्डे आणि पाऊस यामुळे कासरगोडोली ते डोंगरीपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। त्यामुळे ठाणे भिवंडी येथून घोडबंदर, बोरिवली, वसई विरार, मीरा भाईंदर आणि गुजरातच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल झाले। येथील वाहतूक संथ असल्यानं वाहन चालकांना अवघं 5 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी किमान अर्धा तास लागत होता। घोडबंदर येथील कासरगोडोली आनंदनगर भागात नागरी वस्ती असल्यामुळे कामानिमित्तानं बाहेर पडलेल्या नागरिकांनाही या कोंडीचा सामना सहन करावा लागला। गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर भागात मेट्रोची कामं आणि खड्डे यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली। काल देखील वाहतूक कोंडी झाल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती। दरम्यान घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काँग्रेसनं खड्डे भरो आणि भीक मागो आंदोलन केलं। यांच्याकडे पैसा फार कमी आहे म्हणून भीक मागो आंदोलन आम्ही केलेलं आहे। यांच्या गाड्या वाढतायत, यांचे बंगले वाढतायत, पण वर्षानुवर्ष मेट्रो आणि रस्त्यांची कामं रखडलेली आहेत। लोकांचे जीव धोक्यात जात आहेत। परवा पण आम्ही आंदोलन केलं, यांना चाड नाही। अधिवेशनात जाऊन मटण भाकरी बिकरी खातात, दारवा पितात, परंतु जनता इथे कशी बेहाल आहे बघाल तुम्ही। इकडे सगळीकडे खड्डे आहेत आणि म्हणून त्यांच्या नावावर, महापालिकेच्या नावावर आणि MMRDAच्या नावावर आम्ही हे भीक मागो आंदोलन करतोय। मोठ्या स्वरूपात आम्ही हे आंदोलन करणार आहोत। खाजगीकरण करतायत बस डेपोंचं, संपूर्ण ठेकेदारी सुद्धा वाट लावलेले मराठी माणसाच्या नावावरती यांनी पैसा लुटून सगळ्या गुजरातच्या आणि परप्रांतीयांना हे ठेकेदारी देत आहेत आणि म्हणून त्यांची जाग आणण्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो, भीक मागो आंदोलन करतो आणि खड्डे भरो आंदोलन। पाच जुलै रोजी माहिती अधिकार मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त असा सहभाग होता। जनसामान्यांना माहितीचा अधिकार कायदा किती उपयोगाचा आहे हे साध्या आणि सोप्या भाषेत किरण मांजरेकर यांनी सांगितलं। त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात या कायद्याचा गैरवापर न करता याला जर अधिकाऱ्यांच्या मदतीने वापरल्यास आपली अडलेली अनेक कामं सहज होऊ शकतात। त्यासाठी अत्यंत साध्या पद्धतीने एक अर्ज कोर्ट फी स्टॅम्पसह शासकीय कार्यालयात करायचा असतो। बाकी शासन आपल्यासाठी त्यानंतर सर्व कामं करत असते। मात्र अनेक वेळेला जनसामान्य हे करायला कचरतात, तर त्यांनी कशाचीही भीती बाळगू नये असं आवाहन किरण मांजरेकर यांनी केले।
किरण मांजरेकर यांची माहिती अधिकार क्षेत्रात अत्यंत दांडगा असा अनुभव आहे, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार अधिकाऱ्यांना त्रास देण्यासाठी हा कायदा कुणीही वापरू नका, तर खरोखरच तुम्हाला काही अडचण असेल तर या कायद्याचा वापर आपण नक्की करावा असंही त्यांनी सांगितलं. त्यांचं मार्गदर्शन हे अत्यंत प्रभावी आणि प्रोत्साहन देणारं होतं असं पत्रकार चंद्रकांत वाघमारे यांनी सांगितलं. सोबत पत्रकार सुदाम खारकर, जे स्वतः निर्भय पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनीही आपलं मत मांडले. ज्यावेळी एक पत्रकार समाजाच्या प्रश्नांसाठी लढतो तेव्हा समाजानंही त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं असंही त्यांनी सांगितलं. उपस्थितांनी विश्व भंडारी प्रतिष्ठानचे संस्थापक जयंतराव पाटकर यांचे आभार मानले. असं सामाजिक कार्यक्रमातून ते जनजागृती करत असून समाजाला एक चांगली दिशा दाखवत आहेत, याबद्दल अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. या कार्यक्रमात मोहन मयेकर हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आपल्या पत्नीसह उपस्थित होते. त्यांनी या वयातही आपल्याला सामाजिक काम करायला आवडेल असं आवर्जून सांगितलं. हा कार्यक्रम पुन्हा घ्यावा असं काही जणांनी सुचवलं. त्यावर येत्या महिनाभरात पुन्हा एकदा हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात विश्व भंडारी प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीवर आनंद कासवेकर, शेखर झाड, मुरलीधर करगुंटकर, दत्तप्रसाद वेंगुर्लेकर, किरण म्हात्रे, स्वप्नील मुंज, योगेश खेमकर, अमर देवरुसकर यांनाही नियुक्ती देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ क्रिकेटपटू अरविंद पालकरही उपस्थित होते. इंद एक्सप्रेस वृत्तपत्राचे संपादक इस्लामुद्दीन सिराजुद्दीन कुरेशी, डिजिटल मार्केटिंगचे तज्ज्ञ राज पटेल आणि शंकरी एंटरप्राइजेसचे सचिन दास यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती.